नमस्कार. मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमधून आपलं स्वागत आहे. चांगली बातमी आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या तब्येतीत सुधारणा झाली आहे. शरद पवार यांना आज पुण्यातल्या रुबी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. पवारांची तब्येत आता उत्तम आहे अशी माहिती रुबी हॉल क्लिनिकमधील डॉक्टरांनी दिली आहे. शरद पवार यांना पुरेशी विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. 3-4 दिवस विश्रांती घेतल्यानंतर शरद पवार पुढचा प्रवास करू शकतात असं डॉक्टरांनी सांगितलं आहे. त्याची तब्येत सुधारली आहे, परंतु त्यांना विश्रांतीची गरज आहे. त्यामुळे किमान 4 दिवस विश्रांती घ्या असं डॉक्टरांनी सांगितलं आहे. नंतर पवार आपले दौरे वगैरे धावपळ करू शकतात असं डॉक्टरांचा सल्ला आहे. डॉक्टरांना आजच डिस्चार्ज देण्यात आला. डॉक्टर म्हणजे शरद पवारांना आजच डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर शरद पवार पुण्यातल्या मोदी बागेतील आपल्या निवासस्थानी गेले आहेत. तिथं काही दिवस ते राहण्याची शक्यता आहे. तर शरद पवार नेमकं काय झालं होतं? 5 दिवसापूर्वी शरद पवारांची तब्येत बिघडली होती. आता पवार कुटुंबावर सध्या या 10 दिवसात अनेक आघात होत आहेत. अजित पवार गेले विमान अपघातात. त्या बातमीतून आपण महाराष्ट्र सावरतो न सावरतो तोच. शरद पवारांची तब्येत बिघडल्याची बातमी आली. शरद पवारांची तब्येत बिघडल्याने त्यांचे चाहते चिंतित झाले होते. तातडीने त्यांना रुबी रुग्णालयात पुण्यातल्या हलवण्यात आलं. आता ते बरे झाले आहेत. म्हणजे पण विश्रांतीचा सल्ला आहे. म्हणजे शरद पवारांना मग नेमकं काय झालं होतं? शरद पवारांना छातीमध्ये संसर्ग झाला होता, इन्फेक्शन. डॉक्टरांनी सांगितलं की आम्ही त्यांना अँटीबायोटिक दिले. त्याचा चांगला परिणाम दिसून आला. त्याच्या प्रकृतीत समाधानकारक सुधारणा झाली असं डॉक्टरांचंही मत आहे. शरद पवारांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे, पण शरद पवार विश्रांती घेतील का? कारण विश्रांती हा शब्द शरद पवारांच्या डिक्शनरीत नाही. शरद पवार म्हणजे अखंड धावपळ, अखंड उद्योग. शरद पवार काही ना काही करत असतात. त्यांना स्वस्थ बसणं त्यांच्या स्वभावात नाही. तरी पण त्यांना आता विश्रांती घ्यावीच लागेल, कारण त्यांना छातीत संसर्ग झाला होता. त्यामुळे खोकला यायचा, गळ्यात इन्फेक्शन होतं. तर डॉक्टरांनी ते कंट्रोल केलं आहे सर्व. तरी पण त्यांना विश्रांतीची गरज आहे. तर प्रश्न तेवढाच आहे की सुप्रिया सुळे त्यांच्यासोबत आहेत कन्या. शरद पवारांना सक्तीची विश्रांती घ्यावी लागेल, कारण पुढे धावपळ करायची असेल. कारण पुढे धावपळ करावी असेच दिवस आहेत. 2 राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा जोरात आहे. त्यात एक शरद पवारांची राष्ट्रवादी आहे. विलिनीकरणाची चर्चा खरोखरच चालू असेल तर शरद पवारांना त्यात उतरावंच लागेल. त्यामुळे शरद पवार येत्या दोन दिवसात ॲक्टिव्ह होतील असंच साऱ्यांचा अंदाज आहे. शरद पवार सध्या त्यांचं वय 85 आहे, 85 इयर्स. आता वयोमानानुसार त्यांना वयाचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते सर्व त्यांना आलेले आहेत. तरी पण शरद पवार धावत आहेत. आता येत्या आठवड्यात शरद पवार कोणत्या दिशेने धावतात ते महाराष्ट्राला कळेल. 2 राष्ट्रवादीचं विलिनीकरण होईल का? शरद पवार कोणत्या अटींवर तयार होतील
कारण नव्या परिस्थितीत अजितदादा नाहीत. अजितदादा अनुकूल होते विलिनीकरणाला, पण आता अजितदादा नाहीत. अजितदादांच्या जागी सुनेत्रा पवार आहेत, त्यांच्या पत्नी, आणि त्यांना सल्ला देणारे प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे वगैरे मंडळी, छगन भुजबळ मंडळी आहेत. त्यामुळे ही मंडळी काय अटी घालतात आणि शरद पवार त्याला किती तयार होतात, हा सर्व अंदाजाचा खेळ आहे. तुम्हाला काय वाटते? कॉमेंट करा. नमस्कार.